आयुष्यामध्ये जे तुमचा आदर करत नाहीत, जे तुमच्यावर नकारात्मक त्यांच्यामुळे परिणाम होतो, ज्यांच्यापासून तुम्हाला त्रास होतो त्यांच्यापासून अंतर ठेवा. तसेच जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल तर तिथे तुमचे नाते विषारी आणि हानिकारक होत असते आणि तुमच्या मानसिक शांततेला प्राधान्य देण्यासाठी तुम्हाला तिथून दूर जाणं हा एकच पर्याय असतो. असे मित्र दूर ठेवलेलेच केव्हाही बरे. पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मकता ज्यांच्यामध्ये असते. जे मित्र सतत नकारात्मक बोलतात आणि तुमच्यावर वाईट परिणाम करतात, अशा मित्रांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. दुसरं म्हणजे आदर नसलेले वागणे. जे तुमचा किंवा तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत, अशा मित्रांच्या सोबत राहणं हे अतिशय धोकादायक असतं, ज्यामुळे तुमचं खच्चीकरण होतं, तुमच्या मनाचं खच्चीकरण होतं. तिसरं म्हणजे अपयशाचे कारण. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा निर्माण करतात, त्यांच्यापासून तुम्ही केव्हाही दूर राहिलेलं बरंच. कारण जे तुमच्या यशाच्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण करतात, त्या लोकांना तुमच्यापासून दूर ठेवलेलं केव्हाही चांगलंच असतं. चौथं म्हणजे फसवणूक. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून काही गोष्ट केली आणि तुम्हाला ते फसवतात, अशा लोकांपासून केव्हाही दूर राहिलेलं बरंच असतं. कारण तुमची श्रद्धा त्यांच्यावरची आणि तुमचा विश्वास हा त्यांनी केलेल्या फसवणुकीला घात करतो. मग आता अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला करायचं ते असं, की अंतर्मनावर पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा. तुमच्या मनातील अंतर्मनाचा आवाज ऐका. योग्य निर्णय घ्या. दुसरं म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्याची आणि आनंदाची तुम्ही काळजी घ्या. सकारात्मक संबंधांना प्राधान्य द्या. जे तुमचा मित्र आदर करतात, तुम्हाला आधार देतात, अशा लोकांशी नाते जोडा. नेमकं कसं होतं माहिती आहे का, की आपण अशाच लोकांशी नातं जोडतो, की जे लोकं आपल्याला धोका देतात ते आपल्याला कळत नाहीत आणि त्या लोकांशीच आपण नातं जोडतो आणि त्याच लोकांशी आपण मैत्री करतो. पण जे खरोखरच जेन्युइन असतात, जे शांत असतात, जे काहीही आपलं ऐकत नाहीत असं दिसल्यानंतर बाजूला होतात, या लोकांशी आपण मात्र मैत्री तोडतो. कारण आपल्याला त्यांचं खरं अंतर्मन कधी कळत नाही आणि म्हणूनच म्हटलं, की आपल्या स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, माणसं ओळखायला शिका आणि अशा लोकांपासून दूर राहा, जी लोकं तुम्हाला त्रास देत आहेत, जी लोकं तुमच्यासाठी खूप त्रासदायक आहेत, या लोकांपासून तुम्ही दूर राहा.